किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। अतिशय किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानं आईवडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। पाचेगाव बुद्रुक येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावलाय। रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानं आईवडिलांचा गळा दाबून खून केल्याचा तपासात निष्पन्न झालाय। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान कुंभारी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचं पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितलंय। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती। तो आई वडिलांकडे मागील 8 ते 10 दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता, परंतु ते त्यास देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता। दरम्यान 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती। ही संधी साधून समाधाननं वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशीलाकडे रेशन कार्ड मागितलं। तिनं सापडत नसल्याचं सांगताच तो पेटी शोध घेऊ लागला। त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्यानं त्यानं आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला। खिडकीला पाय बांधून ओढल्यानं आईचा मृत्यू झाला। हा प्रकार सुरू असताना आई वडील मोठ्याने ओरडत होते, परंतु डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज बाहेर गेला नाही। दरम्यान वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुंटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारले। ठार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपाय धुवून मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्यांनी पोलिसांपुढे दिली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, खाजा मुजावर, नारायण गोलेकर, अक्षय दळवी, गणेश कुलकर्णी यांनी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।